माझा मुलगा 2 दिवस मॅडम घरातनं बाहेर नाही गेलाय. तो शॉक मध्ये होता की हे कसं झालंय. तो ऍक्सेप्ट करायच त्याने, मम्मा हे होऊ शकत नाही. 2 दिवस अगोदर तुम्हाला फोर्स करत होता आपण क्रिकेट खेळायला जाऊया, पण तू बोललीस ना माझे एक्झाम्स चालू आहेत, एक्झाम्स नंतर जाऊया. तर तुम्ही कसं कोणासोबत क्रिकेट खेळू. एवढं बॉन्डिंग होतं त्यांचं. आणि इथे सभागृहामध्ये जेव्हा मी आली तर इथे काय वेगळंच राजकारण चालू होतं. मी कृपा करून सगळ्याच नगरसेवकांना विनंती करते, कारण त्या आईच्या वरती झालेली गोष्ट आज माझ्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. त्या आईला ऍक्सेप्ट करणं, जो एकुलता एक मुलगा एवढ्या वर्षांनी झालेलं, आज स्वप्न बघितलेले त्या लोकांनी. मला हेच म्हणायचंय की असं किड्या मुंग्यांसारखं अगर हे अशी माणसांचे जीव जात असतील कोणाच्या हलगर्जीपणामुळे, तर त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. आज एमवेस्ट मध्ये झाड पडून असे इन्सिडेंट झालेली ही 4थी केस आहे मॅडम. तुम्हाला त्या दिवशी सगळ्यांनी सांगितलं. वारंवार गार्डन डिपार्टमेंटला आपण दोष देतो, पण त्याच सोबतच आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला फक्त ब्लॅकलिस्ट न करता त्या कॉन्ट्रॅक्टरला वरती केस होणं गरजेचं आहे. त्याला त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव होणं गरजेचं आहे.